गहिनीनाथ निवृत्तदादा त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा ज्ञानदेवे रचिला। मग ज्या वारकरी संप्रदायाच्या आपण पायिक आहोत या परंपरेत नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6चा उत्तरार्ध आणि 7चा पूर्वार्ध गेल्यानंतर तपासून पहा। खऱ्या अर्थानं मच्छिंद्रनाथां आणि गोरक्षनाथांनी जगन्नाथपुरीपासून 6 मैलावर असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी हाच पुण्यस्मरण विधीचा प्रसाद एकदा नाही तर दोनदा महाप्रसाद म्हणून ग्रहण केलेला आहे। किती वेळा? किती वेळा? 2 वेळा। मग जर त्यांनी 2 वेळा हा प्रसाद महाप्रसाद म्हणून ग्रहण केला तर आपण नाकारणारे कोण आहोत? म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। काही म्हणतील महाराज मी खात होतो पण काशीला जाऊन आल्यापासून खात नाही, तर काशीखंड ग्रंथ स्कंद क्रमांक 3 असं सांगतो मुस्लिम समाजात एक नियम आहे, हजला गेल्यानंतर परत मागे यायचं नाही। आणि हिंदू धर्मात असा नियम आहे, काशीला गेलं की परत मागे यायचं नाही। तुम्ही काशीला गेल्यानंतर सुनेसाठी लाटणं पळपटही आणलं आणि तुम्ही नातवंडांसाठी खेळणी आणली, म्हणजे काशीला तुम्ही दर्शनाला गेलते, देह सोडायला गेले नव्हते, म्हणून महाप्रसाद घ्यायला हरकत नाही। म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी नम्रतेची विनंती करतो। आलेल्या समस्त मान्यवरांच्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। सर आपलेही या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं पुढच्या सूचना आल्यानंतर, कारण बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यात कीर्तन झालं की लोक उठून पळतात, पण निकम वस्तीबाबत मी बराच वेळा असं ऐकलंय की इथं कीर्तन झाल्यानंतर आयोजक जोपर्यंत पुढच्या सूचना देत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडत नाही। कारण बऱ्याच गावात वाईट संकल्पना आहे बाबा, कीर्तन झाले की लोक उठून पळतात आणि कीर्तनकाराला गावचे संस्कार दाखवतात, पण निकम वस्ती याला खऱ्या अर्थाने वेगळे आहे। आपल्या सगळ्यांसाठी म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपले ऋण व्यक्त करतो काका, खऱ्या अर्थाने आपल्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो। आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो। जर कोणाचं नाम मूल्य राहिलं असेल नम्रतापूर्वक त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रतिपादित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर